एकर आहे आणि या बाजूला एक 10 एकर आहे. तर ह्या सांगायचं म्हणजे काय आहे, ही बाग आहे ती अशी लांब बाग आहे आणि ही बाग लांब असताना काय केलंय की जो पाठीमागचा प्लॉट आहे तर हा प्लॉट पहिल्यांदा छाटलाय, हा प्लॉट नंतर 5 दिवसांनी छाटलाय. मग सांगायचं काय फक्त एकच तात्पर्य आहे, ज्यावेळेला किंवा प्लॉट लेट छाटतोय ज्यावेळेला फुटत असतात, याचं पोम जी फुटत असतात, तर हे काय झालंय, हे उडद्या खायला लागलाय. आणि हिथनं पुढं जर बघितलं तर बाग काय झालं, एकसारखी फुटलेली आहे. म्हणताना प्रत्येक बागायतदारांना एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेला आपण बाग छाटणार आहे, आता हे 5 ते 6 दिवस काय झाले, आपण हे प्लॉट लेट छाटलं नाही या प्लॉट पेक्षा. आणि अशा बघितलं तर 30-40 वळी, इकडे 30-40 वळी, असा एक डांब किंवा 30-40 फुटापर्यंत इकडचा उडद्या येऊन इकडे खाल्ला या. म्हणजे आपल्या बागेला हा मोठा फटका बसू शकतोय. गरजेचं आहे की ज्यावेळेला आपण प्लॉट छाटत असतोय अशी लांब, त्यावेळेला आपल्या बागेच्या जवळचा जो डोळं फुटणार आहे त्यावेळेला थोडंसं उडद्यावर आपण ठेवणं गरजेचं आहे. नसेल तर असं फार मोठं आपलं नुकसान होऊ शकतंय. म्हणजे हे नुकसान फार नाही, म्हणजे नुकसान जास्त नाही, फक्त मागं पुढं होतं या. आणि एकसारखी बाग फुटायला आपल्याला थोडासा वेळ होतोय. त्यामुळे प्रत्येक बागायतदारांना आपल्या ह्या ज्या चुका आहेत त्या पहिल्यांदा सुधारून घेऊन भविष्यातली आपली जी आखणी आहे ती चांगली करण्यात. धन्यवाद.